हे संविधान विरोधी आहे, अराजकतावादी चेहरा समोर आलाय, मनसुबे उघड झालेत आणि कसल्याही प्रकारचं समर्थन मिळालं नाहीये, हा एक प्रश्न. दुसरा म्हणजे CJPचा आपण पाहतो सोशल मीडियाद्वारे लाखो करोडो फॉलोअर्स दिसत आहेत आपल्याला, परंतु प्रत्यक्ष जमिनीवरती जेव्हा आंदोलनाची वेळ येते तेव्हा ती संख्या का घटते? दुसरीकडे तीच तरुणाई आपण पाहतोय की रेव पार्टीज असो, कॉन्सर्ट असो, तिथे मोठ्या प्रमाणावर बघा, हा जो काय काँग्रेस जनता पार्टी आहे, आता काँग्रेस जनता पार्टीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मत व्यक्त करण्याचं कारण नाही आणि त्यांचा रोष कशा करता आहे त्याने समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या मागण्या काय आहेत? नीट परीक्षेत त्या संदर्भात जे पेपर लीक झाले, पेपर फुटले, विकत घेण्यात आल्या प्रश्नपत्रिका नीटच्या यंत्रणेतून, खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना, आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी खेद व्यक्त करायला पाहिजे होता की विद्यार्थ्यांना, तरुणांना आंदोलन करावं लागतं आहे यासाठी, कारण नीट पेपर फुटीचं केंद्र महाराष्ट्र आहे. देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, राज्याचे गृहमंत्री आहेत आणि त्यांच्या राज्यामध्ये नीट पेपर फुटीचं मुख्य अड्डा आहे आणि हे सगळे लोक जे पकडलेले आहेत हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. त्याच्यामुळे त्यांना आनंद होणं स्वाभाविक आहे की काय ते काँग्रेस पार्टीला हे नाही, काय मिळालं नाही समर्थन. कोण म्हटलं समर्थन नाही मिळालं? काल देशभरातल्या 11 प्रमुख शहरामध्ये, माहिती आहे का तुम्हाला मुख्यमंत्र्यांना, 11 प्रमुख शहरांमध्ये देशातल्या नीट पेपर फुटीविरुद्ध मोठं आंदोलन झालं. त्यांच्यावरती अश्रुधुराचे फवारे सोडण्यात आले, त्यांच्यावरती पाण्याचे फवारे सोडण्यात आले. हे आंदोलन काँग्रेस करत होतं, पण त्या आंदोलनावरचं लक्ष उडून जावं म्हणून जंतर मंतरला विशेष परवानगी देण्यात आली. आम्हाला आश्चर्य वाटलं की, आम्हाला असं वाटलं की आंदोलन करू देणार नाही. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या ज्या भूमिका आहेत या दुतोंडी भूमिका आहेत. काँग्रेस जनता पार्टी हे काय आमचं क्रिएशन नाही आहे. काँग्रेस जनता पार्टी हे भारताचे सरन्यायाधीश आणि भाजपा समर्थक सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं क्रिएशन आहे, यांचं क्रिएशन. हे काय कोणी आम्ही काँग्रेसने, शिवसेनेनं, राष्ट्रवादी काँग्रेसनं, कम्युनिस्टांनी निर्माण केलेलं हे आंदोलन नाही आहे. जस्टिस सूर्यकांत यांनी तरुणांना, बेरोजगारांना, झुरळ, कॉक्रोच, किडे, मुंगे अशा पद्धतीनं जे काय अवहेलना केली त्यातून हे लोक जमले आहेत. त्याच्याशी इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. पण यांच्या मनामध्ये भीती आहे. मोदी असतील, शहा असतील, देवेंद्रजी सारखे नेते असतील, त्यांच्या मनात त्यांच्याविषयी नक्की भीती आहे आणि ही सुरुवात आहे. ही सुरुवात आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा हे आंदोलन नीटचं चालू आहे ठिकठिकाणी. काल हरियाणामध्ये झालं, गुरगावला झालं, लखनौला झालं, हिमाचलमध्ये झालं. त्याकडे पण जरा पहा ना, झुरळांकडे कशाला पाहताय? ती कारणं तुम्हाला काय वाटतं की आपण पाहतोय की तुलनात्मक दृष्ट्या की फॉलोअर्स आपण जेव्हा मोबाईलमध्ये पाहतो तर बघा, मला माहिती आहे प्रत्यक्ष वेळ येते येईल ना. मोबाईलमध्ये ज्याप्रमाणे फॉलोअर्सची संख्या, तुम्ही मोबाईल आणि याच्यावरती कुठले आंदोलनं करता? मी यांना आंदोलन अशा प्रकारे म्हणत असतो, जो रस्त्यावरती उतरतो त्याला आंदोलन म्हणतात. आणि अशा प्रकारचं आंदोलन काल बोललो ना देशातल्या अनेक शहरामध्ये झालं. मीडियाने दाखवलं नाही, ते आपण सोशल मीडियावर बघा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनांनी जे आंदोलन केलं काल, ते फार ताकदीचं आंदोलन होतं. त्यांच्यावरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आला, पाण्याचे फवारे मारून त्यांना मागे हटवण्यात आलं. इतकं जबरदस्त आंदोलन होतं. काल तुम्ही जे निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये काही बदल झाले पाहिजे असं तुम्ही जे सूचक विधान केली होती, त्यालाच फडणवीसांनी त्याबाबत म्हटलं की निवडणूक प्रक्रियेत नक्कीच बदल झाले पाहिजेत आणि कोणी जर सुधारणांचं बिल आणलं तर आम्ही त्याचं स्वागत करू. नाही, बिल कशाला पाहिजे? अख्खा देश मागणी करतोय. सगळ्यात पहिली सुधारणा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. ही भारतीय जनता पक्षाची मूळ मागणी आहे. सगळ्यात आधी जी मागणी आहे ही बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या, निवडणुका. दुसरी मागणी आहे
की जो पक्षांतर विरोधी कायदा आहे त्यातलं जे 10th शेड्यूल आहे त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे, ती होत नाही आहे सोयीनुसार. भारतीय जनता पक्षाच्या या 2 मागण्या जरी पूर्ण झाल्या आणि विधान परिषदेसारख्या ज्या निवडणुका आहेत त्यासुद्धा खुल्या मतदान पद्धतीनं व्हायला पाहिजे, म्हणजे घोडेबाजार थांबेल. आणि एका चिन्हावर निवडून येऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा आणि सरकार बनवायचं आणि त्याला राज्यपालांचं समर्थन मिळवायचं आणि त्या गुन्ह्यामध्ये विधानसभा अध्यक्षांना सुद्धा क्राईम इन पार्टनर म्हणून सहभागी करून घ्यायचं, हे एकदा थांबलं ही निवडणूक सुधारण्याचं आहे. विधानसभा अध्यक्षाला कोणते अधिकार असता कामा नाहीत अशा प्रकरणात, कारण विधानसभेचा अध्यक्ष हा राजकीय पक्षाचा चमचा असतो. त्याची नेमणूक तो आमदार म्हणून निवडून येतो एका पक्षावर आणि तोच पक्ष त्याला विधानसभेचा अध्यक्ष करतो. महाराष्ट्रात आम्ही पाहतो हे. सर, तुम्ही काल घोडेबाजाराचा जो आरोप करताय त्याला फडणवीसांनी एक विधान केलंय की माणसं प्रेमाने जिंकता येतात, पैशाने नाही. मग 50-50 कोटीचा काय प्रकार होता? एवढं प्रेम असेल, 50-50 कोटी प्रेमानं देणार असतील तर ते 50-50 कोटी जे काय काही हजारो कोटी आहेत ते इतरांनाही पाठवून द्या ना प्रेमानं. जे तुमच्या पक्षाबरोबर येणार आहेत सरकार बनवण्यासाठी त्यांनाच 50-50 कोटी कशाला? या राज्यामध्ये खूप गरीब लोक आहेत अजून, ज्यांना पैशाची गरज आहे, त्यांच्यापर्यंत पैसे पोचवा तुम्ही. प्रेमाने काय जिंकताय तुम्ही? राऊत साहेब, आपण बघितलं वरली डोममध्ये एका तरुणाचा मृत्यू झालाय लाईव्ह कॉन्सर्टमध्ये. मला माहित नाही हा विषय. सुप्रिया सुळेंनी काल म्हटले की माझ्याकडे पुरावे आहेत घोडेबाजाराचे, मी सादर करू शकते. त्यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात की आमच्याकडेही तुमच्या 1000 गोष्टी आहेत. मग 1000 गोष्टी आहेत, मग त्या 1000 गोष्टीचे पत्ते पिसत बसा. या तुम्ही समोर बसा, आम्ही समोर बसू. दुसरं काय काम नाही ना महाराष्ट्रामध्ये. तुमच्या 1000 गोष्टी, आमच्या 1000 गोष्टी, तुमच्या 1000 गोष्टी, आमच्या 1000 गोष्टी, कसला खेळ चालला या राज्यामध्ये? घोडेबाजार झाला विधान परिषदेमध्ये, हे मान्य करा. बिनविरोध निवडणुका घेण्याचं काही कारण नव्हतं, त्यासाठी एका दिवसात 150 कोटी रुपये खर्च झाले. हे कशाकरता झाले? हे पैसे कोणी आणले, कुठून आले? हे चंद्रशेखर बावनकुळ्यांना माहिती आहे, देवेंद्रजींना माहिती आहे, मिंदे गटाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. निवडणुकीच्या काळामध्ये तुमच्या पक्षाचे नेते आहेत वैभव नाईक, यांना कालच आता ईडीचा ससेमिरा सुरू केलेला आहे. वारंवार गेले 5-6 वर्ष ही चौकशी सुरू आहे. त्या चौकशी मागचं कारण समजत नाही, त्या चौकशीला दिशा नाही. वैभव नाईक राजकारणामध्ये सक्रिय झाले, काही आंदोलनं करायला लागले की ताबडतोब त्यांना नोटीस येते, आम्हालाही येते, सगळ्यांनाच येते. आता अशा वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे की वारंवार विरोधी पक्षाच्या लोकांनाच लक्ष का घातलं जात आहे. आता काल मुंबई विमानतळावर आपल्याला माहीत असेल सोने तस्करीच्या प्रकरणामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली. काय रवींद्र चव्हाण यांची जी युनियन तिथे घुसवली आहे त्यांनी, रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली. याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाहीत? तुम्ही शिवसेनेच्या युनियनला आव्हान देण्यासाठी तिकडल्या जे काय तोडफोड घुसखोरी केली, कुणीतरी एक योगेश आवळे म्हणून आहे, ही त्यांची सगळी गँग आहे. काय करतात पोलीस मुंबईचे, महाराष्ट्राचे? आणि उघडपणे हे दिसतंय मला की भारतीय कामगार सेना शिवसेना प्रणित तिथे मजबूतीनं काम करत असताना रवींद्र चव्हाण एखाद्या गुंडासारखे तिथे घुसतात, पंचतारांकित हॉटेलमध्ये, एअरपोर्टला धमक्या देऊन युनियन तोडतात. हे सगळे गुंड ते आहेत. ते काय त्यातले बरेच लोक हे सोने तस्करीमध्ये विमानतळावर त्यांना पकडण्यात आलेलं आहे. ह्याच्यावरती राज्याच्या गृहमंत्र्यांचं काय म्हणणं आहे का? याच्यावर चंद्रशेखर बावनकुळ्यांचं काय म्हणणं आहे का? घोडेबाजार राहू द्या बाजूला, याच्यावर भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय म्हणणं आहे का? या गोल्ड स्मगलिंगचा, एअरपोर्टवरच्या गोल्ड स्मगलिंगवरती आपलं कंट्रोल राहावं म्हणून त्यांना तिथे युनियन पाहिजे स्वतःची.
आता हे सूत्रधार हे नवीन हाजी मस्तान कोण आहेत भाजपमधले हे आम्ही सांगू का? विचारा रवींद्र चव्हाणांना. मुंबई विमानतळावरती जसं मुंद्रा बंदरावरती पोर्टवरती ड्रग्स येतं मोठ्या प्रमाणात, ते कोणाच्या ताब्यात आहे? तसं इथे मुंबई विमानतळावर सोनं चोरी आणि सोने तस्करीच्या सातत्याने घटना घडत आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे लोक सामील आहेत. आम्ही वारंवार सांगत होतो. काल ती कारवाई झाली आणि या सगळ्या गोष्टी आता उघड होतील. राऊतसाहेब, इंडिया आघाडीची जी बैठक आहे त्यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहात का फक्त तुम्हीच उपस्थित राहणार नाही, आहात? बघा असं आहे की आधी बैठक 7 तारखेला होती, आज होती. आम्ही 7 तारखेला जाण्यासंदर्भात आमच्या चर्चा सुरू होती, पण ती बदलून अचानक 8 तारखेला केली. उद्या आमच्या पक्षाचे काही प्रमुख कार्यक्रम ठरलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही कळवलेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांना की आम्ही जरी प्रत्यक्ष हजर राहिलो नाही तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सामील होते. आम्ही इंडिया ब्लॉकचे घटक आहोत. इंडिया ब्लॉक मजबूत असावा, एकसंघ असावा ही आमची कायम भूमिका आहे आणि आम्ही इथून त्यांच्या संपूर्ण बैठकीत हजर आहोत. रावसाहेब, आपण बघितलं नवी मुंबईच्या शासकीय क्या हिंदी क्या हिंदी सीपीजी का कल प्रोटेस्ट भी हुआ, आंदोलन भी हुआ, पर लेकिन डिजाइन नहीं हुआ. क्या फ्लॉप शो था? क्या आपको लगता है इसके बारे में? नहीं, फ्लॉप शो नहीं कहना चाहिए. ये कोई किसी पॉलिटिकल पार्टी का आंदोलन नहीं था. पॉलिटिकल पार्टी का आंदोलन कल हुआ है नीट पेपर लीक के खिलाफ. मीडिया ने उसको नहीं दिखाया, उसके ऊपर कोई अपना रिएक्शन बीजेपी के लोग नहीं देंगे. भारतीय जनता पार्टी ने ये आंदोलन जो कल हुआ है, जो कांग्रेस पार्टी की तरफ से हुआ है नीट पेपर लीक के खिलाफ, हरियाणा में सबसे बड़ा आंदोलन हुआ है, उत्तर प्रदेश लखनऊ में हुआ है, और भी 10 जगह पे हुआ है. उनके ऊपर पानी के फव्वारे छोड़ दिए, उनके ऊपर टीयर गैस छोड़ दिया है. ये पेपर लीक के खिलाफ आंदोलन है. क्यों है? एजुकेशन मिनिस्टर का इस्तीफा लेना चाहिए, धर्मेंद्र प्रधान का. कल का आंदोलन जो एक जंतर मंतर पर हुआ है वो अलग आंदोलन है. वो कोई पॉलिटिकल पार्टी से संबंधित नहीं है. आप उसके ऊपर ध्यान मत दीजिए ज़्यादा. जो पॉलिटिकल पार्टी, कांग्रेस पार्टी, राहुल गांधी, हम सब लोग महाराष्ट्र में पेपर लीक के खिलाफ आंदोलन कर रहे हैं. पेपर लीक का सबसे बड़ा सेंटर कहाँ है? महाराष्ट्र में है, लातूर में है, मराठवाड़ा में है. उस बारे में बीजेपी ने, महाराष्ट्र की बीजेपी ने बात करनी चाहिए. सर, 29 रुपया महंगा हुआ है घरेलू गैस, इसका क्या महंगा? 29 रुपया महंगा हुआ है. 29 रुपीज़. 29 रुपीज़. तो क्या जश्न मनाएंगे? सर, विपक्ष एकजुट जश्न मनाएंगे. महंगाई बढ़ रही है, जश्न मनाएंगे, श्री राम कहेंगे, नमो नमो कहेंगे और शांति से बैठेंगे. और क्या है? सर, विपक्ष एकजुट है क्या इस मामले में कि महंगाई भी कर रहे हो प्लस विपक्ष एकजुट है. देखो, ये जो महंगाई की जो आग है वो बीजेपी के जो समर्थक है, अंधभक्त है, उनको क्यों नहीं लग रहे मुझे मालूम नहीं. उनके पास कौन सी जादू टोना है. लेकिन विपक्ष की जो जनता है, जो मोदी के खिलाफ खड़ी है, जो सड़क पर उतर रही है, वो मिडिल क्लास गरीब लोग हैं, वो सड़क पर उतरेंगे और उतरना शुरू हो गया है. सर, इंडिया ब्लॉक की मीटिंग में आप जाने वाले हो? बात ऐसी है कि हम जाने की पूरी तैयारी हमने की थी 7 तारीख की, लेकिन अब 8 तारीख को मीटिंग है. तो थोड़ा हमारा पॉलिटिकल पार्टी का एक बहुत बड़ा कर एक इम्पोर्टेंट मीटिंग आ रही है. तो हमने ये रिक्वेस्ट किया है कांग्रेस के नेताओं से या कोऑर्डिनेटर से कि उद्धव ठाकरे जी पार्टी चीफ ऑफ शिवसेना ये वीडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारा इस मीटिंग में शामिल होंगे. लेकिन हम तन मन से, हमारा विचार पूरी तरह से इंडिया ब्लॉक के साथ है. इंडिया ब्लॉक मजबूती से, एकता से देश में खड़ा रहना चाहिए. सर, 29 रुपयाने घरगुती सिलेंडर आहे, महाग. भाजपचे समर्थक म्हणतात अंधभक्त, 5,000 रुपये जरी पेट्रोल झालं आणि 10,000 सिलेंडर झालं तर आम्ही खरेदी करू. पण ह्या ज्या झळा बसत आहेत त्या सामान्य मध्यमवर्गीयांना बसत आहेत. त्या गौतम अडाणी, राजेश मेहता
किंवा अंबानी यांना बसत नाही आहेत ना, या गरिबांना मध्यमवर्गीयांना बसत आहेत. त्याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी आपलं मत एकदा व्यक्त करावं. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन फ्लॉप झालं म्हणून ते आनंदात आहेत, पण महागाई वाढते आहे त्याच्याविषयी काय बोला जरा त्याच्यावर. सर छगन भुजबळ राज्यसभेत जाण्याची शक्यता आहे. अरे जाऊ दे ना.